हॅलो नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. कशा आहात सगळेजण? मस्त असाल, मजेत असाल. मी तर खूप मस्त मजेत आहे. आय होप तुम्ही पण मस्त मजेत असाल. नमस्कार. गावाकडचा हा याचा आमचा दुसरा दिवस आणि आज सकाळात इतकी भारी उगवली आहे ना, काय सांगू तुम्हाला. सकाळी 7:30 वाजले तर असं वाटते जणू 10च वाजले. इतकं कडकडीत ऊन पडले आणि मन प्रसन्न करून टाकले. शहरात कधी कधी सकाळी उठायला कंटाळा येतो, पण इथल्या निसर्गमय वातावरणात उठल्या उठल्या एकदम फ्रेश वाटतं. असं वाटतच नाही की आपण खूप इतका लवकर उठले. फ्रेश होऊन मी लगेचच किचनमध्ये वळाले आणि मस्तपैकी सुगंधी चहाचा सुळसुळाट सुरू झाला. चहा उकळला आणि मी आणि यांनी मस्त चहाचा बेत आखला, कारण आईंनी आमच्या आधी चहा घेतला होता. आस्वाद तर घेतला. रोज घरी एवढा वेळ नसतो यांना, पण इथे गावाकडे आल्यावर घराची देखरेख करणं चालू होतं. म्हणजेच काय तर सकाळी जातात तर संध्याकाळी येतात. आज जरा उशिराच जाणार होते म्हणून त्यांचं हे चालू होतं की कुठे काय चाललं. लाईक घराची कामे चालू होती आमच्या इकडे गावाकडे. अजून थोडंफार घराची कामं चालूच आहे. ते त्यांची देखरेख की कुठे काय बसवलं तर काय होईल, अशा गप्पा मारता मारता विषय वेगळीकडेच जातो आणि भरपूर साऱ्या गप्पा निघतात. खूप खूप जुन्या आठवणी निघाल्या आणि ते आम्हालाच माहीत नाही. आम्ही गप्पा मारतो सहजतोच आमचं पिल्लू पण उठलं आणि उठल्या उठल्या थेट नजर कुठे गेली त्याची, तर लोणावळ्यावरून खास गावाला आणलेल्या त्याच्या सायकलवर. सकाळी सकाळी उठून गाडीवर स्वार घेऊन पिल्लूची राऊंड मारायची मज्जाच सुरू झाली होती. पिल्लू खेळतच आहे तर तोवर म्हटलं चला किचनमध्ये जाऊयात आणि आपलं किचनची कामं उरकून घेऊयात. म्हणून छान मला आज चपाती बनवायची होतं, म्हणून चपातीचा डब्बा काढून छान असं चपातीचं पीठ मी मळायला घेतलं, जेणेकरून चपातीचं पीठ भिजून ठेवलं ना की ते छान असं मुरल्यानंतर मला ते चपात्या करायला अगदी इझी जाईल. आणि चपातीचं पीठ छान असं मुरलं की मी तुम्हाला लास्ट टाईम बोलले की चपात्या अगदी छान मौसूद अशा होतात. म्हणून मी इकडे पटकन चपातीचं पीठ मी मळायला घेतलं आणि छान असं पीठ भिजत ठेवलं. त्यावरती पीठ झालं आता मळून. आता मला पोहे रेडीच होते, ते नाश्ता करून घेतले आणि अगदी पीठ झाकून ठेवलं की आणि त्याच्यानंतर चपात्याही रेडी करून घेतल्या. चपात्या रेडी करून घेऊन मी अगदी किचन चकाचक करून घेतलं. चकाचक किचन करत असतानाच इशिका मॅडमने हजेरी लावली आणि हे बघा आपल्या इशिका मॅडम किचनमध्ये हजेऱ्या लावायला आल्यात आणि मला हाय बाय करते बघा कशी. अगदी मजेत आणि मस्ती, त्यांची मस्ती चालू असते इकडे आणि त्यांचा खेळ चालू होता इकडे. आत्ता दुपारचे 11:30 वाजले होते. हे बघा स्वामिनी, दक्ष आणि इशिका इतके भांडीकुंडी खेळण्यात रमले होते की काय बघायलाच नको. ना मोबाईल ना इतकंच त्यांची TV, सगळं काही सोडून मुलं अशी खेळण्यात दंग असेल ना, रमतात ना, तेव्हा बघून खरंच मनाला खूप समाधान वाटतं. त्यानंतर ते छान असे खेळतच होते. अधूनमधून मला येऊन सारखेच विचारायचे थंड काही आहे का, थंड काही आहे का. पण गावाकडे कसलं काय थंड आणि काय. आता यांना थंड करण्यासाठी, यांची मजाक करण्यासाठी मग मी काय कोकम होता फ्रीजमध्ये, चला तर म्हटलं तुम्हाला कोकम सरबत करून देते. कोकम सरबत करून तुम्हाला कोकमची आईस्क्रीम पण बनवून देते. मग काय कुठे थांबतात का, आम्ही बनवतो तुम्ही नका बनवू. ह्या गोष्टी बऱ्याच झाल्या, पण सांडव बरंच होणार होती हे मला माहिती होतं. त्यातल्या त्यात त्यांचं मिक्स करणं ह्या गोष्टी पण बऱ्याच चालू होत्या. मग त्यांना मी कोकम सरबत बनवून दिला मस्तपैकी. त्यांना पण मज्जा यावी म्हणून मी मस्त कोकम सरबतमध्ये थोडीशी साखर टाकून छान असं मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर मस्त ग्लासमध्ये वरतून खालतून असं छान कोकम फिरून घेतलं की त्यांनाही बघायला मज्जा वाटते. कलर एकदम लाल भडकसर होता. त्यानंतर मी ते त्यांना प्यायला दिलं. अगदी छान पार्टी त्यांनी केली आणि त्यांनी स्वतःही ब्लॉग शूट केलेला आहे. तुम्ही पुढे बघा त्यांचा एन्जॉय. कुठला फ्लेवर? आय लाईक रेनबो फ्लेवर. आय लाईक रेनबो फ्लेवर. अरे मला काला खट्टा आवडतो. काला खट्टा आवडतो. मला मँगो वाला आवडतो. मला मँगो वाला आवडतो. शी साखर. अरे असं वाटतं कडूचे तरी ऍड होणार. पेला ते म्हणतात थंड काहीतरी या, त्यांना काहीतरी थंड. भाई कुठं जायचं आहे? हा कोकम सरबत तिथे भाई कळलं की इथं आपण बसतो. आम्ही चेस घेंगे चेस. बसा. ए भाई फॅन लावा. अरे भाई काय तर फॅन गेला दुबईला टक्की करायला. येतं ना ती कमी करा. कसं झालंय एकदम स्प्राईट आणि ब्लड आहे काही ब्लड. तुम्हाला म्हणजे स्प्राईट आणि लिंबूला टाकल्यावर जसं फ्लेवर येतो ना, तसं सेम टू सेम फ्लेवर येतोय. हा ना मुंडी तर अर्धी गिळतच झाली. हा ना कसं वाटतंय?
दुपारच्या जेवणानंतर मी जी मस्त आडवी झाले ना, बाप रे, शहरात धावपळीत अशी शांत झोप कधी मिळतच नाही. अक्षरशः इतकी गाढ झोपले ना मी की काही संध्याकाळी 5 ते 5:30 वाजताच मला जाग आली. मग काय मस्त फ्रेश वगैरे झाले आणि छान माझं आवरून असं घेतलं, हेअर वगैरे केले आणि त्यानंतरच म्हटलं रूमच्या बाहेर जावं, नाहीतर एकदा बाहेर गेले की पुन्हा आतमध्ये एंट्री नाही, कारण किचनची लगबग सुरू करायची होती. म्हणून छान अशी फ्रेश झाले आणि मग काय बाहेर पडतात माझ्या कानावर लगेच आवाज आला, मम्मा दुपारी तो कोकमचा गोळा बनवला तो दाखव ना. मग काय ते टपूनच होते, मम्मा उठते कधी, कारण मी त्यांना वॉर्निंग देऊनच ठेवली होती की मी उठल्याशिवाय फ्रीजला हात लावायचा नाही. मग काय मस्त गोळे बघितले आम्ही जाऊन, तर अगदी छान असे तयार झाले होते. पिल्लाला तो मस्त खायला दिला, अगदी छान असा जमला होता बरं का कोकमचा हा गोळा. संध्याकाळ झाली की चहा तर हवाच ना, मस्त छान आणि खारीचा आस्वाद घेतला आणि घराबाहेर पाऊल टाकलं. तर काय सांगू मंडळी, समोरचा नजारा बघून मन अगदी तृप्त झालो. इतका सुंदर सनसेट होता ना, संपूर्ण वातावरण अगदी गुलाबीमय झाले. हो, शहरात सिमेंटच्या जंगलात हा रंग बघायला कुठे मिळतो. गावाकडची ही संध्याकाळ बघून माझं मन अगदी प्रसन्न होते. म्हणून माझ्या नंदेला घेतलं आणि तिला म्हटलं आपण थोडा फेरफटका मारून येऊयात. अगदी गुलाबीमय वातावरणात आम्ही दोघी निघालो एक फेरफटका मारायला. हा सुंदर नजारा पाहून मी एकदमच फ्रेश होऊन रात्रीच्या स्वयंपाकाला लागणार होते, पण पहिलं म्हटलं एक राऊंड मारून यावा. छान असा राऊंड मारून आल्यानंतर मस्तपैकी कोबीची भाजी माझ्या खास पद्धतीने, ही पद्धत मी तुम्हाला मागे एका ब्लॉगमध्ये दाखवलीच होती की मी कशा पद्धतीने कोबीची भाजी बनवते. एकीकडे मस्त कुकर लावून दिला आहे, आठवते ना तुम्हाला, भाजीसाठी छान हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण तयार करून घेतलं आणि भाजीला फोडणीला टाकायला एकीकडे वरण भाताचा कुकर लावून दिला आहे. स्वयंपाक करताना मध्येच आधीच कोणी ना कोणी येत होतं, मग त्या गप्पा आमच्या रंगतच होत्या. अगदी छान वाटत होतं. शहरातल्या जीवनात, शहरातल्या फ्लॅटमध्ये अगदी घरातल्याच माणसं असतात, पण इथे गावाकडे कोणी ना कोणी शेजारचं बाजूचं येतं, थोडंफार काही ना काही कुजबूज चालू असते, गप्पा होतात, त्यामुळे भारी वाटतं. गप्पा टप्पा चालू राहिला की तो स्वयंपाक कधी झाला माझं कळतच नाही मला. स्वयंपाक करता करताच मी जरा बाहेर चक्कर मारायला गेले, तर काय बाहेर आपल्या नाणी चुलीवर मस्तपैकी स्वयंपाक करत होत्या. म्हणजे अर्धा स्वयंपाक त्या या किचनमध्ये करतात, भाकरी वगैरे अशा चटणी वगैरे परतायची असेल तर त्या चुलीवरचाच भारी वाटतात. लाकडाचा तो सुगंध आणि भाकरीचा सुवास काहीतरी वेगळाच असतो. नाणींनी भाकरी केल्या केल्या आपली इशू आणि दक्ष हजेरीच लावली दोघांनी. नाणींनी त्यांना मस्त चुलीवरची गरमागरम भाकरी आणि चटणी दिली. ती पिल्लं इतक्या खुशीने गप्पा मारत खात होती ना की पिल्लांना इतर दिवशी पिझ्झा बर्गर जो आठवतं ना, तेच ते गावाकडच्या वातावरणामध्ये आपल्या भाषेमध्ये पिझ्झा बर्गर चटणी लावून अगदी भाकरीला केली आणि पिझ्झा बर्गर म्हणत खात होते. अगदी पोट भरोपर्यंत खाल्लं, अगदी छान वाटलं मला त्यांना ते बघून खाताना. मुलांना असं एकत्र खाताना बघून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आज रात्रीचे जेवण घरात नाही तर बाहेर अंगणातच एकत्र बसून करायचं. असा आमचा गावाकडचा दुसरा दिवस खूप गोड आणि आनंदात गेला. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.